तर वेलकम पब्लिक, कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही एकदम व्यवस्थित असाल. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा ब्लॉग नंबर 4 असणार आहे. हा 100 डेजचं चॅलेंज केलं आहे मी सगळ्यांना, आणि 100 डेजच्या चॅलेंजमध्ये आजचा चौथा ब्लॉग आहे. फुल टू एन्जॉय करूया आपण. मागच्या व्हिडिओमध्ये फुल टू एन्जॉय केला आपण. तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिटी प्राईड टू थेट शनिवार वाडा घेऊन गेलो होतो, पण शनिवार वाड्याचा व्ह्यू तुम्हाला जो पाहिजे होता तो मी दाखवू शकलो नाही. जो मेन व्ह्यू आहे मी तुम्हाला तो त्याचा परत एकदा व्हिडिओ बनवला. शनिवार वाड्याचं थेट स्वारगेट आपण तो व्हिडिओ बघणार आहे. तर पब्लिक त्या गोष्टीसाठी मी सॉरी बोलतो की त्या दिवशी तो व्हिडिओ नाही करता आला, पण एकदा मी तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित करून दाखवेल. तर पब्लिक हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय माहिती आहे का? 711 एक्झेस मॉल. कारण की तुम्ही इथनं सरळ जर टिंबर मार्केट रोडने गेलं तर तुम्हाला खूप ट्रॅफिकचा सामना करायला लागतो. आणि इथनं जर जमलं तुम्ही हा बघा हा 711चा चौक आहे, इथनं राईट मारला ना तर तुम्हाला इथं आहे ना ट्रॅफिक लागते, पण एवढे नाही लागत. कारण की हा हायवे आहे नाही का. हा जो रोड आहे ना याला शंकरशेठ रोड बोलतात. या रोडचं नाव आहे शंकरशेठ रोड नाही का. तुम्ही थोडं पुढं गेले ना तुम्हाला कुमार पॅसिफिक मॉल पण दिसेल. तर बघा इकडनं राईट मारलं तर हा मीरा सोसायटीचा रोड आहे. अवघे हे ब्रिज खालनं गेलं ना तर समोर मीरा सोसायटी आहे. इथे एक बस स्टॉप पण आहे मीरा सोसायटी म्हणून. लय लोकांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो. आणि पुढे बघा तुम्हाला दाखवतो कुमार पॅसिफिक मॉल दाखवतो. आणि हा जो रोड आहे ना सरळ पुलगेटला पण जातो. पुलगेट पुढं हडपसरला जातो, सासवड रोडला जातो. हे बघा गेलं कुमार पॅसिफिक मॉल गेलं. तर पब्लिक ह्या रोडची ना बऱ्यापैकी तुम्हाला मी माहिती देतो. आणि हा रोड आहे ना एकदम म्हणजे ट्रॅफिक खूप कमी असते या रोडला नाही का. आणि एकदम असा फास्ट रोड आहे. इथं बिलकुल तुम्हाला जास्त सिग्नलला लागणार, एक सिग्नलच लागतो फक्त इथं. आणि अजून एक सिग्नल लागतो जो की बर्गर किंगचा आहे. तर पब्लिक दोनच सिग्नल आहे. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला एवढं सिग्नल नाही लागत. पण जर तुम्ही समजा टिंबर मार्केटच्या रोडने गेलं तर तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 चौकात तुम्हाला जो सिग्नल लागतो बघा, हा पण सिग्नल ग्रीन आहे. आणि बिलकुल बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं बिलकुल ट्रॅफिक नाही आहे. आणि बघा आता मी थेट तुम्हाला दाखवतो की मी कुठपर्यंत आलो आहे. हे बघा हे जे राहणार आहे ना इथं बघा समोर तुम्हाला गोळीबार मैदान दिसतं आहे का. हे बघा हे गोळीबार मैदान. हां इथं आले ना तुम्ही बघा. हा रोड पण तुम्ही समजा इथं कधी आले तुम्ही आणि तुम्हाला सांगायचं कुठं आहे तर गोळीबार मैदान तुम्ही सांगू शकता. आणि इथून थोडं पुढं गेलं ना पब्लिक तर इकडनं तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. कारण की तुम्हाला इथून राईट टर्न नाही आहे. राईट टर्न जर मारलं तर तो ॲक्च्युली रोड कोंडव्याला जातो, पण तो राईट टर्न नाही आहे. तर तुम्ही प्लीज तो राईट टर्न मारू नका. इथला हा लेफ्ट टर्न आहे. हा लेफ्ट टर्न मारून फिरून जायला लागतं. आणि सांभाळून मारा. तुम्ही जर फोनवर बोलत असाल बघा ट्रिपल सीट चालले तर ट्रिपल सीट असेल तर सांभाळून जावं. कारण पुढं पोलीस थांबलेले असतात. माझी इच्छा नाही की तुम्ही पोलिसांना 400, 500, 200, 2000 रुपये द्यावं. तर पब्लिक सांभाळून थोडंसं नाही का. बघा आता हे तिघंजणं बघा कसे जातात. त्यांनी थोडंसं डोक्याचा वापर केला नाही का की पोलिसांना दिसावं नाही म्हणून त्यांनी बसच्या मागे गेले. पण पब्लिक हे ॲक्च्युली चुकीचं आहे. तुम्ही असं काही युक्ती वापरू नका. आता त्यांनी लय मोठी युक्ती वापरली, पोलिसांना फसवलं. पण तसं करू नका. तुमच्याकडे लायसन असेल ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या गाडीवर फाईन पण असू शकतो, ते भरायला लावतो. तर तुम्ही तसं काही करू नका. थोडंसं व्यवस्थित गाडी चालव. फोनवर बोलत असेल तर थोडंसं साईडला आहे नाही का. बिंदास जाऊ नका त्यांच्यासमोरून. आता इथं एक कन्फ्युजन तुमचं दूर करतो बघा. थोडं पुढं आलं ना तुम्ही हे बघा ह्या साईडला एक राईटला रस्ता जातो, एक लेफ्टला जातो. तर आपल्याला लेफ्टला जायचं कारण की आपल्याला MG रोडवरून SGS मॉलला जायचं. कारण राईट साईडचा रोड आहे तो पुलगेटला जातो आणि हडपसरला जातो. तर पब्लिक बघा आता ऑलमोस्ट आलो आहे आपण. माझ्या लेफ्ट साईडला ट्रायलेक हॉटेल आहे. ट्रायलेक हॉटेलचं चौक आहे बघा. आणि जर समजा तुम्ही चुकून तुम्हाला जायचं पुलगेटला आणि तुम्ही या रोडला आले तर टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला त्याचं पण एक रोड दाखवतो. इकडनं तुम्ही परत पुलगेट साईडच्या रोडला जाऊ शकता. ते एकदम व्यवस्थित आहे बघा. रिक्षा चालली आहे बघा राईट साईडला. तर रिक्षाच्या तिकडनं राईट टर्न मारायचा. 15 ऑगस्टचं चौक आहे. इकडनं मारलं ना तर तुम्ही डायरेक्ट परत बर्गर किंगच्या चौकामध्ये निघतात नाही का. पब्लिक टेन्शन नाही घ्यायचं. मी तुम्हाला सगळ्या गोष्टीचं सोल्युशन देतो. आणि बिलकुल बिंदास राहावं तुम्ही. माझे ब्लॉग बघून तुम्हाला व्यवस्थित समजायला बघा. हा जो पिवळा टेम्पो आलेला आहे ना ही फॅशन स्ट्रीटची बॅक साईड आहे. फॅशन मार्केट ज्याला सगळे ओळखतात, कोणी FS म्हणून ओळखतं शॉर्ट फॉर्ममध्ये. तर इथं कसं आहे सगळे सेलिब्रिटीचे जे कपडे घालतात ते थोडे फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी असतात. चांगले कपडे भेटतात, स्वस्तात भेटतात. काही काही असतात जे खराब असतात पण चांगल्यापैकी भेटतात नाही का. तर तुम्ही एकदा नसेल आले तर या एकदम भारी कपडे भेटतात. त्याचं फ्रंट साईडचं गेट पण आहे बघा. मी तुम्हाला दाखवतो पब्लिक. हे बघा इकडनं राईट साईडने गेलं ना तर एक लोखंडी गेट आहे. ते फ्रंट साईडचं गेट आहे तिकडनं नाही का.
तर तुम्हाला इथली माहिती जर नसेल तर मी सांगतो बघा. इथं कोहिनूरचं हॉटेल आहे, कोहिनूर हॉटेल, जे सगळ्यांना माहिती आहे. खूप चांगला चहा भेटतो इथं आणि चहा पिल्यावर एकदम माइंड एकदम व्यवस्थित आहे. बघा ब्ल्यू कलरमध्ये कोहिनूर हॉटेल. आणि कोहिनूर हॉटेल असे नाही की इथं सगळे पॉलिटिक्स असतात किंवा सगळे भाई लोक असतात, अशातला पण एक भाग आहे नाही का. इथं चांगल्या लोकांची शाळा भरती. तर जे गोष्टी घडतात ना पुण्यामध्ये, तर सगळ्यात पहिले न्यूजला नाही आहेत, सगळ्यात पहिले ह्या हॉटेलच्या इथं चर्चा होती, मग त्या न्यूजला येतात, असं आहे नाही का. तर हा गमतीचा भाग झाला. तर ऑलमोस्ट आपण आलो आहे इथे MG रोडला. माझ्या राईट साईडला लेफ्ट साईडला दोन्ही साईडला बघतोय तुम्ही की चांगले शॉप्स आहेत, मॉल टाईपमध्ये पण आहेत. तर पब्लिक हे MG रोड आहे, जे की महात्मा गांधी म्हणून फुल फॉर्म आहे याचं, की बऱ्याच लोकांना माहीत नाही, फक्त MG रोड म्हणून ओळखतात. तर महात्मा गांधी म्हणून याला सगळेजण नाव आहे नाही का. तर ह्या नावाने पण ह्या रोडला ओळखा नाही का थोडंसं MG रोड म्हणजे काय. तर पब्लिक पुढचं चौक आहे बाटाचं चौक असणार आहे नाही का. तर इथं पण पब्लिक थोडं समजून घ्या. बघा इथं ना बॅरिकेड्स लावलेत नाही तर पोलीस असतात, पण आज काही नाही आहे. खूप चांगली गोष्ट आहे. हे बघा हा कसं रस्त्याच्या मध्ये चालू. आता समजा मला जर गाडीचं ब्रेक नाही लागला आणि मी ह्याला उडवला असता, तर हा काय म्हटला असता की तू येऊन मला धडकला, पण तो बघणार नाही की बाई माझी चुकी सगळ्यात काही. तर हे थोडंसं ह्या गोष्टी इथं सांभाळायला पाहिजे MG रोडला. कारण कसं आहे, शॉपिंग सेंटर असल्यामुळे इथं थोडं क्राऊड जास्ती असतो आणि रस्त्यावर गाड्या पण जातात. आता आपल्या रस्त्यातच गेलं तर गाडीला जायला लोक कमी राहतात. तर या गोष्टी समजायला पाहिजे. पब्लिक ऑलमोस्ट आपण आलो आता MG रोडच्या चौकामध्ये. पुढचं चौक असणार आहे तो अरोरा टावरचं चौक असणार आहे. अरोरा टावर हे कोणाकोणाला माहिती कमेंटमध्ये सांगा, आणि ज्यांना नसेल माहिती त्यांनी आत्ता व्यवस्थित बघा आणि दुसरं कोणाला तरी सांगा नाही का की अरोरा टावर असं आहे. जर नाही समजलं तर त्याला माझा ब्लॉग शेअर करा, त्याला सांगा आधी विथ पुणे चॅनलवरती तुला अरोरा टावर कुठे एकदम व्यवस्थित समजेल. तर तेवढं करा. माझं चॅनल जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं शेअर करा नाही का. कारण आपल्याला गरज आहे शेअरची आणि व्ह्यूज पाहिजेत मला. तर पब्लिक तुमचं प्रेम आहे त्याबद्दल थँक्यू. हे बघा इथं अरोरा टावर आहे. आणि नाही समजलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं लय मोठं पुतळं आहे बघा ह्या साईडला सरळ थेट. हां, तर हे समजलं असेल तुम्हाला व्यवस्थित. आणि इथनं जर लेफ्ट मारलं ना तुम्ही तर सरळ SGSच्या रोडला जातात. वेस्टर्न थिएटर म्हणून इथं बघा हे ओळखलं जातं फ्लोर सेंटर म्हणून, दिसतंय का ब्लू कलरमध्ये. पब्लिक हे बघा आपण ऑलमोस्ट आलो आहे SGSच्या रोडला. माझ्या राईट साईडला SGS मॉल आहे बघा. तर बघा हा SGS मॉल आहे. तर पब्लिक आपला व्हिडिओ इथपर्यंतच असणार आहे आजचं. त्याच्या पुढं पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, पण चांगले व्ह्यू दाखवणार आहे. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, भरपूर प्रेम द्या. मी तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा मी दाखवतो साईडला घेऊन व्ह्यू SGS मॉलचा. हे बघा हे SGS नाही दिसत आहे इकडनं, एक थोडं पुढं घेतो गाडी. हे बघा आता व्यवस्थित दिसेल बघा इकडे. हे बघा दिसतंय का डिकॅथलॉन. हा पूर्ण SGS मॉल आहे, दिसतो का समोर. आणि ह्या राईट साईडला बघा इथनं रोड चालला, इकडनं हा जातो स्टेशन साईडला रोड जो ब्ल्यू. तर पब्लिक हा होता आजचा ब्लॉग. तर बाय. लाईक करायला विसरू नका आणि जमेल तितका शेअर करा. तर ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस सगळ्यांना. थँक्यू.